नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात या वयाच्या लोकांना एसटी प्रवास बंद, शासन निर्णय, एसटी तिकीट दरात घसरण। तर मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, याविषयी कोणता निर्णय घेण्यात आला आहे। एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली। महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला, परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद झाली आहे। एसटीच्या गाड्यांमधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो, त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो। आता एसटीने अलीकडेच 50% सवलत जाहीर केलेली आहे, तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली आहे। या सर्व सवलतींची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनायला वेळ लागणार नाही। परंतु आता एसटी महामंडळाने आता एका महत्त्वाच्या घटकांची सवलत बंद केली आहे। हा एसटीचा निर्णय कोणाला अडचणीत ठरणार ते आपण पाहूया। एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे। त्यानंतर एसटीने अलीकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे। त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे। तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे। एसटी महामंडळ विविध 29 समाज घटकांना प्रवास सवलत देत असते। याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते। आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे। या परिपत्रकात आजारी व्यक्तींना मोफत प्रवास बंद करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रकानुसार एसटीतून सिकलसेल, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य सवलत देण्यात आली होती। आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही। सिकलसेल, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम, हिरकणी, वातानुकूलित, अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक CM जगताप यांनी दिले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आहे। वरील आजार असणाऱ्या व्यक्तींना आता फक्त साध्या बसमधून प्रवास करता येईल। इतर बससाठी त्यांचा एसटी प्रवास बंद करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर यापुढेही पाहावयास मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।